अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत। यासाठी तुम्ही तयार राहा। तुमच्या मनातील इच्छा आज लवकरच पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला स्वामींवर मनापासून विश्वास ठेवावा लागेल। आणि स्वामींवर विश्वास असेल तर हा स्वामी संदेश पूर्ण ऐका। या संदेशाच्या शेवटी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे। पाहून दुर्लक्ष करू नका। स्वामींच्या या आशीर्वादाने तुमच्या परिवारावरचं अटळ संकट दूर होणार आहे। स्वामी भक्तांनो, स्वामींना ही एकच प्रार्थना करा की स्वामी, तुम्ही मला आजपर्यंत खूप काही दिलं आणि इतरांपेक्षा जास्तच दिलं आहे आणि माझे राहिलेले आयुष्य देखील तुझ्या आशीर्वादाने सुख शांती आनंदाने आणि समाधानाने जाईल। तुमची कृपा कायम राहू द्या। तुमचे नामस्मरण कधीही चुकणार नाही, कधीही विसर पडणार नाही असा आशीर्वाद मला द्या। स्वामी म्हणतात, माफी मागून छोटे व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका। या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही। विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो। जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजून जायचं की चांगल्या कर्माचे फळ आपल्याला आता मिळालं आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजून जायचं की आता आपली चांगली कर्म करण्याची वेळ आली आहे। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होतो। थोर माणसाची एकाग्रता सामान्य माणसापेक्षा खूप अधिक असते। ज्या मनाने तुम्ही एकाग्रता साधाल त्या मानाने तुम्ही थोर व्हाल। तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द, केलेले प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते। दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारखे झडप घालायला टपलेल्या असतात, तसेच तुमचे शुभ विचार, कृती, कर्म हजारो लाखो देव दूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात। कोणतेही कार्य आपण हाती घेतलं तर ते अडथळा आल्यावाचून पार पडत नाही। जो शेवटपर्यंत जो प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते। तर स्वामी भक्तांनो, आयुष्यात कितीही संकट आले, दुःख आले तरीही प्रयत्न करणं थांबवू नका। आज न उद्या यश आपल्याला नक्कीच मिळेल। तर दिलेला संदेश कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।